बिनधास्त हे परचेस करू शकता। चलो आहे, साईज पण मस्त आहे। हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, कसे काय मजेत आहात ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन हॉल व्हिडिओ। तर आजच्या हॉल व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिवाळीसाठी डेकोरेटिव्ह दिवे। हे असे दिवे आहेत, 4 प्रकारचे दिवे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे दिवे तुम्ही लटकवू शकता घरामध्ये, कोणत्याही कोपऱ्याला तुम्ही लटकवाल आणि तो कोपरा एकदम सुंदर दिसेल असे दिवे आहेत। म्हणजे लँटर्न्स आहेत, हँगिंग दिवे आहेत, खूप सुंदर हँगिंग दिवे आहेत, बाकी पाण्यावर चालणारे पण दिवे आहेत। तर खूप छान असा होल व्हिडिओ असणार आहे। आणि हे जे दिवे मी मागवले आहेत ना, फ्लिपकार्ट वरून मागवलेले आहेत, त्याच्यामुळे डिलिव्हरी लवकर येते। पण जे हे तुम्हाला मार्केटला मिळणारच नाही आणि यदा कदाचित भेटले तर ते तुम्हाला मार्केटला खूप कॉस्टली मिळतील। तर त्यापेक्षा तुम्ही हे मागवले तर तुमची दिवाळी एकदम सुंदर होणार आहे, घर एकदम छान दिसणार आहे आणि अगदी नवीन काहीतरी तुमच्या घरामध्ये यूज होणार आहे आणि ते तुम्ही म्हणजे रिपीटली यूज करू शकता असे दिवे आहेत। सो ते मातीचे दिवे नाहीत की तुम्ही ह्या वर्षी वापरले मग काळे झाले पुढच्या वर्षी वापरू शकणार नाही। हे दिवे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता, इतके सुंदर दिवे आहेत। तर चला अनबॉक्स करूयात। तर ह्या दिव्यापासून सुरुवात करूयात। हे हँगिंग दिवे नाहीयेत, पण हे पाण्यावर चालणारे दिवे आहेत। सो हे 12चा पॅक आलेला आहे। सगळ्यांच्या प्राइजेस स्क्रीनशॉट घेईल मी आणि साईडला मी दाखवेल तुम्हाला, म्हणजे कसं रिसेंट त्याच्या प्राइजेस काय आहेत ते मी तुम्हाला दाखवेल। ओके, तर हे बघा, हे असे दिवे आहेत। हे तर बऱ्याच जणांना आता मार्केटला आलेत, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माहिती आहेत। तर इथे 2 पॅक आलेले आहेत। एका बॉक्स मध्ये जवळजवळ 6 दिवे आहेत। तर हे बघा अशा पद्धतीचे ते खूप सुंदर दिवे आहेत। हे बघा खूप छान आहेत, क्वालिटी मस्त आहे। आता यांच्यामध्ये आपण पाणी टाकून बघूया। तर इथे मी हे 2 दिवे घेतलेले, असे 2 पिना असतात हे बघा इथं मध्ये, आणि हे इथे असे दिवे असतात। आणि दिवाळीमध्ये किती हवा असते, खूप हवा असते, दिवे राहत नाही। तर त्यावेळेस ना तुम्ही काय, ते दिवे तर लावाच, त्यांना खूप महत्व आहे। पण हे जे दिवे आहेत ना, ते जर विझले तर हे ऍटलिस्ट म्हणजे बाहेर दिवे लावल्यासारखा फील येतो। अगदी कलर पण त्यांच्या मातीच्या दिव्यांसारखाच आहे आणि याला तेल लागत नाही। सो हे बघा, मी आता इथे पाणी टाकलं का ते पेटतात। हे पहा, सो हे पेटलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर हे दिवे असे पाण्याने पेटतात, खूप सुंदर दिसतात। माझ्या स्वतःकडे आहेत, तर मी दरवर्षी ते काय करते ना, एक्स्ट्रा म्हणून यूज करते किंवा घरात यूज करते। घरात लहान मुलं जर असले ना तर भीती वाटते आपल्याला, दिवा वगैरे छटका वगैरे लावून घेतील, पण हे दिवे त्यासाठी एकदम बेस्ट आहेत। अजून महत्वाची गोष्ट, मी सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिवे बघूयात। आता जे पुढचे दिवे आहेत ते तुमच्यासाठी खूप खास असणार आहेत, कारण हे जे दिवे आहेत ते कॉमन आहेत, ते तुम्हाला मार्केटला पण भेटून जातात, जे मी फर्स्ट टाइम दाखवले। तर नेक्स्ट आपण बघूयात हे लँटर्न्स, जसे बॉक्स मध्ये पॅक केलेले आहेत। मी बॉक्स ओपन करून ठेवलेत, म्हणजे ऍटलीस्ट तेवढा तरी टाइम वाचतो। तर हा 2चा पॅक आहे, याची पण प्राइस साईडला मेन्शन करेल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल त्यांची। तर हे 2चा पॅक आहे, मी एकच ओपन करते। ओके, तर हे इथं स्टँड येतं तुम्हाला, याच्यात तुम्ही मेणबत्ती असते ना, ती गोल मेणबत्ती मिळते, ती ठेवून फक्त जस्ट असं पुट ऑन करायचं आहे याच्यामध्ये। म्हणजे फक्त जसं आपण लाईट लावतो ना तसं फक्त फिरवायचं त्याच्यात मेणबत्ती ठेवून, आणि अशा पद्धतीने आपण हँग करू शकतो। खूप सुंदर क्वालिटी आलेली आहे। एक गोष्ट सांगते, ह्या ज्या गोष्टी असतात त्यांना ह्या मेटलच्या असतात, त्यांना गोल्डन कलर दिलेला असतो, हे प्रॉपर ब्रास नसतं, पण अफोर्डेबल आहे आणि सजावटीची वस्तू म्हणून खूप सुंदर दिसते। तुम्ही घरात यूज करू शकता किंवा तुमच्या बाल्कनीत लावू शकता, बाहेर हँग करू शकता, आणि खूप अफोर्डेबल प्राइजेस मध्ये आहेत, अगदी 200-250च्या आत आहेत, काही जास्त नाहीये। सो हे 2चा पॅक आहे। तर हे बघा, दोघं मला धावलं नाही, सो मी दोघं ओपन केले आणि खूप सुंदर क्वालिटी, खूप सुंदर। सो तुम्ही हे पण घेऊ शकता, कलर पण छान आहे, साईज पण मस्त आहे, म्हणजे खूप अपढप, म्हणजे खूप मोठी पण साईज नाही आणि खूप छोटी पण नाहीये। सो हे तर मला पर्सनली खूप आवडले, खूप म्हणजे खूप। तुम्ही 100% घ्या, तुम्ही नुसतं त्याच्यात मेणबत्ती लावून ठेवून पण दिले ना साईडला, तर ते हे जी काच आहे त्याची फायबर ही रिफ्लेक्ट होते, याच्यातून पण मेणबत्तीचा उजेड पडतो आणि आजूबाजूला त्याची डिझाईन रिफ्लेक्ट होते फरचीवर किंवा मग खाली जमिनीवर, जर तुम्ही वरती टांगले तर खूप सुंदर दिसतात, हे खूप सुंदर दिसतात। सो याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये। नेक्स्ट बघूयात आपण, हे पण ब्रासचे दिवे आहेत आणि मला हे सगळ्यात जास्त आवडलेत, का माहिती, खूप क्यूट आहेत, खूप क्यूट आहेत। हा 4चा पॅक आलेला आहे। तर हे अशा पद्धतीचे दिवे आहेत, पॅकिंग खूप छान करून पाठवली त्यांनी, मला आवडलं। सो हे बघा,
हे असे थोडे नाजूक आहेत पण ना दिसायला खूप, तुम्हाला जर खरंच खूप घर डेकोरेट करायचं शौक असेल ना तर हे आयटम्स खरंच तुमच्यासाठी आहेत. हे बघा, हे असे बटरफ्लाय आहेत त्यांना, आणि इथं मध्ये त्यांच्यात तुम्ही फक्त तुमची मेणबत्ती ठेवू शकता. जसं मी आता ही मेणबत्ती बघा, ही याच्यात मी ठेवली की ह्या साईजच्या आता मेणबत्त्या खूप स्वस्त मिळतात आणि अगदी 150 मध्ये 50, 60, 100 पीस मिळतात. तर खूप खूप अफोर्डेबल आणि खूप परवडतात. तर हे असे आहेत पीस, हे तुम्ही टांगू शकतात एक सारखे घरामध्ये, खूप सुंदर दिसतात बरं का. मेणबत्ती लावल्यानंतर खूप सुंदर दिसतात. तर 4चा कॉम्बो आहे हा, 4 पीस येतात तुम्हाला. तुम्हाला हवे तेवढे तुम्हाला जर जास्त हवे असतील तर तुम्ही डबल ऑर्डर करू शकता, म्हणजे 2 ऑर्डर करू शकता. तर हे पहा, खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. हे बघा, हे 4चा पॅक आहे. हे 2 आहेत, मी काही ओपन नाही केले पण हे 2 तुम्हाला दाखवते. सो चलो आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट दिवे पण खूप सुंदर, म्हणजे दिवाळी येते आणि आपली लगबग सुरू झालेली असते शॉपिंग करायची. ऍक्च्युली मी खूप सारे प्रोडक्ट दिवाळीचे आयटम्स मागवलेले होते की एकाच व्हिडिओत दाखवेल, पण एक व्हिडिओ ना खूप लंबा होऊन जातो, त्याच्यामुळे मग मी थोडासा कंटाळा केला आणि हे तुम्हाला शॉर्ट मध्येच दाखवते. तर हे बघा, हे पण 4चा पॅक आहे. हे छोटे छोटे क्यूट क्यूट असे कंदील आहेत, 2 व्हाईट 2 ब्लॅक आहेत. सो हे बघा, हे पेटतात, म्हणजे हे चार्जिंग वरती सेल वरती आहेत. हे पहा, खूप सुंदर आहेत हा, खूप छान आहेत. हे पण तुम्ही असे नुसते पेटवून लावून देऊ शकता, याच्यात मेणबत्तीची गरज नाही, कशाचीच गरज नाही. खूप सुंदर आहे. तर हे खूप छान. फक्त याची साईज थोडी मोठी पाहिजे होती मला असं वाटतंय, कारण खरंच म्हणजे 4चा पॅक आलाय, प्राइस पण ठीक आहे, पण थोडीशी प्राइसच्या मानाने अजून साईज थोडी मोठी राहिली असती ना ऍटलीस्ट इतकी, तर अजून बेटर सॅटिस्फॅक्शन झालं असतं. पण जर तुम्ही शौकीन असाल डेकोरेशनचे, घरात घरात आपलं घर डेकोरेट करायच्या, तर दिवाळीसाठी तुम्ही हे हमखास घेऊ शकता. दिवाळीसाठीच काय, तुम्ही एखादा कॉर्नर डेकोर करू शकता, तुमच्या देवघराच्या वरती वगैरे पण लावू शकता. अगदी एक मिलमिलता लाईट म्हणून पण यूज करू शकता, झिरो लाईट सारखं. तर खूप सुंदर अशा वस्तू आहेत. तर हे इतके सुंदर सुंदर दिवे आहेत ना की मला राहवलंच नाही, आणि मी विचार केला की चला, भरपूर आता महिला इतक्या शौकीन आहेत घर सजावटीच्या, तर त्यांच्यासाठी घेऊच या म्हटलं. आणि नंतर आपण बघणार आहोत हे दिवे. तुम्हाला सांगते मी, हे दिवे सगळ्यात बेस्ट आहेत, क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे, क्वालिटी आलेली आहे यांची. हँगिंग बाउल आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्ही मेणबत्त्या किंवा दिवा लावून ठेवू शकतात. जबरदस्त क्वालिटी, इतकी हेवी आली ना, हे वर्थ प्रोडक्ट आहे हे. आणि हे जबरदस्त प्रोडक्ट आलेला आहे, मी खरंच सांगते तुम्हाला, मला खूप खूप जास्त आवडलं हे. सो तुम्ही बघू शकतात, याच्यात जर तुम्ही मेणबत्ती वगैरे पेटवून लावली ना, इतकं सुंदर दिसेल ते, खूप खूप छान दिसेल. तुम्ही बिनधास्त हे परचेस करू शकता. गॅलरीत एका साईडला असे लावले ना, खूप छान दिसतील. तर एकदम मस्त आहेत. हे बघा, ब्लॅक कलर दिलेला आहे, मेटलचा आहे, आतून गोल्डन कलर दिलेला आहे. मेटलच आहे पण हेवी मेटल आहे, असं जरा पण नाही वाकणार, खूप जास्त हेवी आहे. म्हणून ह्याला मी 100 आउट ऑफ 100 देईल, कारण क्वालिटी टॉप नॉच आलेली याची, सुंदर आहे. आणि खूप वर्ष तुम्ही याला वापरू शकता. तुम्ही तुमच्या देवघराच्या वरती असं पण लावू शकता, म्हणजे जिथं तुम्हाला वाटते ना की ह्या कॉर्नरला काहीतरी लावायला पाहिजे आपण, किंवा याच्यात धूप लावू शकता तुम्ही, म्हणजे याच्या ना मल्टीपर्पज यूज होऊ शकतो. इतके सुंदर हे दिवे आहेत. तर खूप खूप छान आहेत, खूपच छान. हे असे दिव्यांची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे, सो तुम्ही तिथून हे परचेस करू शकता. अजून काही आयटम्स मी लिंक मध्ये ऍड करून ठेवेल जे मी मागवलेले नाहीयेत, ते पण तशा पण प्रकारचे दिवे मी ऍड करून ठेवेल, म्हणजे तुम्हाला जर आवडले तर तुम्ही ते पण परचेस करू शकता. सो याच्यातलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही डिस्क्रिप्शन मधून लिंक मधून घेऊ शकता. तर अजून आणि लक्ष राहू द्या चॅनलकडे, अजून भरपूर आयटम्स मी जे अफोर्डेबल आहेत दिवाळीसाठीचे ते मागवलेले आहेत. सो त्याचा पण होल लवकरच येईल, तर तोही नक्की बघा. थँक्यू.